टॉपिक आहे मोबाईलचे चांगले परिणाम आणि दुष्परिणाम. तर हा मंच आहे आता गौरवी तू बोल. डोळ्यात मोठे काहूर ज्ञानात दुसरे तलवारीची पातळ. ज्ञानात दुसरे तलवारीची पातळ हा आमच्या पूर्वजांचा कार्यक्रम विसरणारी आजची आमची तरुण आई पावनखिंडीचा इतिहास न वाचता बोलता फक्त मोबाईल पाहणारी आजची युग. वणव्यात मित्र गारव्यासारखा दुःख डोळ्याला उठवऱ्यासारखा हे गीत ऐकणाऱ्या पिढीला मैत्री म्हणजे काय, मित्रांची खेळण्या बघण्याचा आनंद काय असतो हे कधीच कळणार नाही. म्हणूनच आदरणीय व्यासपीठ, श्रोते, वक्ते आणि परीक्षक मी गौरवी भोसले, रोजरी स्कूलची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी, तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुमच्या स्कूल विषय मांडते, मोबाईल आणि त्याचे फायदे. हात जोडून मी सांगते ऐका आजची खरी कहाणी. हात जोडून मी सांगते ऐका आजची खरी कहाणी. मोबाईलच्या दुनियेमध्ये हरवून गेली माणसेशा. कळत नाही खेळायचं कसं, कळत नाही खेळायचं कसं आणि बोलायचं कोणाशी. चला शोधूया उत्तर यायची आज आपण स्वतःशी. सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचा अभ्यासच होत नाही अशी पालकांची ओरड आहे. पण मी परवा वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली, सांगलीची तेथील मोहिते जवळ गाव त्या गावातील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन ठरवले की रोज संध्याकाळी 7 वाजता गावाच्या मंदिरातील भुंगा वाजतो आणि घराघरातील टीव्ही मोबाईल स्विच ऑफ होतात. मुले वाचन करतात, अभ्यास करतात. मित्रांनो, समाजाला पण गोष्ट पटली नाही. जर भावी पिढीशी संस्कृत बनवायची असेल तर वाचन जोपासलीच पाहिजे. म्हणून मला मनापासून वाटते की लॉकडाऊन मुळे तो शटडाऊन टीव्ही मोबाईल हा उपक्रम देशाच्या गावागावात राबवला पाहिजे. स्वामी विवेकानंद त्या देशातील मुले संध्याकाळी विद्यालयात यावर घडते. जर संध्याकाळी मुले मैदानावर असतील तर ते सुदृढ बनतो, ताकदवान बनतो. पण आजकाल मुले मैदानावर कमी आणि नेट कॅफे आणि मोबाईलवर जास्त आहे. कोल्हापुरातील राधानगरीमध्ये एक शाळकरी मुलगा होता. त्याला पबजी हा गेम खेळण्याचे इतके व्यसन लागले होते की त्याची मानसिकता इतकी बिघडली होती. त्याला कित्येक दिवस बंद खोलीत ठेवले गेले होते तरी त्याच्या बोटांची हालचाल थांबत नव्हती. मित्रांनो, जीवन जगत असताना जीवनातील मूल्य आणि संस्कार खूप गरजेचे आहेत. जिद्द, चिकाटी, चारित्र्य, खिलाडू वृत्ती आणि हार पचवण्याची ताकद हे फक्त आणि फक्त मूल्य खेळातून आणि वाचनातूनच मिळते. कुठले मिळते मूल्य मोबाईल मधून आणि कुठले हाताचे संस्कार. मित्रांनो, नको ते मूल्य मिळवण्याचे चुकीचे साधन. हो, मला माहित आहे या मोबाईलने आपल्याला काय नाही दिले. कोरोना काळाच्या शाळा बंद होत्या तेव्हा याच मोबाईलने आपल्याला शिकवले. एखादं गाणं शिकायचं असेल, पियानो वाजवायचं असेल किंवा अल्बॅकसचा आपण हिशोब करायचा असेल तर मोबाईल आपल्याला एका सेकंदात शिकवतो. मला आठवते मग एका बागेत गेले होते. तिकडे एक लहानसा मुलगा खाली पडला आणि रडू लागला. तुम्हाला काय वाटते त्याच्या आईने काय केले असेल? धावत जाऊन त्या बाळाला उचलले असेल? नाही, तिच्या आईने आधी खिशातून मोबाईल काढला, त्या रडणाऱ्या बाळाचा फोटो काढला, स्टेटस ठेवले. पर्सन इज ग्रेट, फीलिंग सॅड. विचार करा मित्रांनो, आपण कुठे चाललोय? आपण माणसांपेक्षा जास्त जवळ त्या मोबाईलच्या स्क्रीनला गेलोय. मला माहित आहे मोबाईल वाईट नाहीये, बरेच सुंदर वरदान आहे, पण आपण त्याचा वापर कसा करतो सगळ्या आपल्यावर अवलंबून आहे. चाकूने सफरचंद ही कापता येते आणि हात ही कापतो. तो टाकूचा असतो, वापरणाऱ्याचा असतो. म्हणूनच मित्रांनो, मोबाईलचा वापर आपल्या प्रगतीसाठी करा, नवीन गोष्टी शिकण्यासाठी करा, पण त्याचे गुलाम होत त्यांना एवढंच म्हणेल, निसर्गाने दिला मिळ, देवाने दिली बाहेर, पण आपण शोधी या मोबाईलची माया. प्रगतीचे आहे गुरु किल्ले, प्रगतीचे आहे गुरु किल्ले, पण यामुळे खासगी माणसांपासून दूर चालले. फायद्याचे अनेक आहेत, फायद्याचे अनेक आहेत, पण तोटे काही कमी नाही. गुलाम न बनता या उपकरणाचा सुद्धा नागरिक बनूया आणि एक छान आयुष्य जगूया, एक छान आयुष्य जगूया. जय जय.